आज आपण एक अशी घटना बघणार आहोत जी फक्त धक्कादायकच नाही तर मन हेलावून टाकणारी आहे। ही घटना आहे शरीराच्या वासनेतून जन्मलेल्या प्रेमसंबंधाची, एका चुकीच्या क्षणाची आणि त्या चुकीला दिलेल्या क्रूर शिक्षेची। ही घटना आहे हावडा शहरातील नीरा बाजार परिसरातील। इथे राहणारी संजना वराह नावाची एक 30 वर्षीय महिला, जी एका नगरसेवकाची बायको होती। तिचं सुनील बस्की नावाच्या 24 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते। सुनील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता। 2 महिन्यापूर्वी संजना तिच्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये डिनरसाठी आली होती। तिथेच तिची नजर सुनीलवर गेली। पहिल्या भेटीतच आकर्षण निर्माण झालं आणि तिने त्याचा मोबाईल नंबरही घेतला। पुढे त्यांचं बोलणं सुरू झालं आणि काही दिवसातच ते शारीरिक संबंधात गुंतले। तारीख 12 मार्चच्या दुपारी 2 वाजता संजनाने सुनीलला तिच्या घरी बोलवलं। तिचं घर रिकामं होतं, नवरा बाहेर गावी गेलेला होता। सुनील घरी आला आणि काही वेळातच त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले। सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक सुनील वॉशरूमला गेला। तो काही न सांगता उठून गेला आणि हीच गोष्ट संजनाच्या मनाला टोचली। तिने याचा स्वतःचा अपमान समजला। एक क्षण, एक चुकीचा निर्णय आणि रागाच्या भरात तिने एक भयानक पाऊल उचललं। सुनील जेव्हा वॉशरूम मधून बाहेर आला तेव्हा संजनाच्या हातात केसात घालण्यासाठी वापरण्यात येणारा काटा होता। काहीही न सांगता, कुठलाही विचार न करता तिने तो काटा थेट सुनीलच्या पोटात खोचला। सुनील जोरात किंचाळला, त्याच्या पोटातून रक्त वाहू लागलं आणि तेवढ्या अवस्थेत, नग्न अवस्थेतच तो घराबाहेर धावत सुटला। तो रस्त्यावरून धावत होता, पोटावर हात ठेवून जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटल शोधत होता। ही घटना एक गर्दीचा भाग असलेल्या रस्त्यावर घडली होती। लोकांनी हे दृश्य पाहिलं आणि काहींनी त्यांचा व्हिडिओही शूट केला। काही लोक हसत होते, काही मदत करायला धावत होते, पण सगळ्यांनाच धक्का बसला होता। शेवटी काही लोकांनी सुनीलला उचलून रुग्णालयात नेलं। तो गंभीर जखमी झाला होता, पण थोड्याच वेळात शुद्धीवर आला। पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्याने संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला। सुनील म्हणाला, माझं संजनाशी प्रेम होतं, ती माझ्यावर खूप प्रेम करत होती, मी पण तिच्यावर खूप प्रेम करत होतो, पण मी फक्त वॉशरूम मध्ये गेलो एवढ्यासाठी तिने माझ्यावर हल्ला केला। मला वाटलं मी मरतोय म्हणून मी धावत हॉस्पिटल शोधायला निघालो। या जबाबावरून पोलिसांनी संजनाला अटक केली। सध्या तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली। लोक अजूनही हे समजून घेत आहेत की एक साधी चूक, वॉशरूम मध्ये जाणं, एवढं महागात कसं जाऊ शकतं। प्रेमात शरीराचं आकर्षण असणं चुकीचं नाही, पण त्यातून सूड आणि हिंसा जन्म घेणं हे खऱ्या अर्थाने समाजासाठी धोकादायक आहे। या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच धक्कादायक आणि खऱ्या वास्तव सांगणाऱ्या घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।